आमच्या राणी सरकारनं आंघोळ घालून असला भारी मेकअप केलेला की नाही, आज शेवटी माझं मला नजर काढायला लागली बघा. तर नमस्कार मंडळी, सपलेल्या कोलगेटच्या ट्यूब बरोबर युद्ध खेळून आहे की नाही, आई साहेबांना दादा कसाला जरा राहिलेलं ते कोलगेट काढून दिलं आणि आमच्या मॅडमांनी म्हटलं तुम्ही जरा आवरून घ्या, तर मी बारीक मध्ये नाश्त्याची तयारी करून घेतो. हाताची ढाल करूनच आहे की नाही, 7.5 मिनिटात म्हणजे पोहा तयार करून घेतलो बघा आज नाश्त्याला. आणि त्यात आमच्या आई साहेबांना आंघोळ घालायची, त्यामुळे म्हटलं पटापट सगळं आवरून घ्यायचं. 8:30 मम्मी बरोबर लागल्या हाताने मी बी नाश्त्याचं 2 घास खाऊन घेतलं. पाणी गरम झालेल्या आई साहेबांचं पहिला सगळ्यात आधी शिटर काढून घेतलो. 1 रुपयाला शॅम्पूची पुडी आणली आणि आमच्या राणी सरकारनं लागलंच आंघोळ घालायला घेऊन गेलो बघा. 17 मिनिटात म्हणजे आंघोळ घालून आमच्या राणी सरकारनं सिंहासनावर आणून बसवलो. त्यात 2-3 दिवस झालं पाऊस पडाला, त्यामुळे सगळ्यात आधी डोकं पुसून घेतलं. झालं की नाही, असं मेकअप आमच्या बाळाचा करायला लागते, त्याशिवाय आंघोळ घातली आता वाटत नाही. सपला डोसकं पुसून झालेल्या मस्त पैकी तेल लावलो बघा. बारीक मध्ये गोर दिसावं म्हणताना पावडर बी लावलो. ही टिकली आणि विषय काय माहिती काय, ही टिकली की नाही ती बायका कसं काढतात कोणाच मला निघतच नाही. आणि फायनली टिकली लावून आमच्या आई साहेबांचा मेकअप पूर्ण केलो बघा. कसलं गोड दिसालं का माझं बाळी. कसले दिसायला भाग पाडल्या मस्त पैकी टिकली लावल्या, पावडर लावल्या, कसली चकाचक दिसल्या. मन समाधान झालं. मॅडमांचा मेकअप एवढा भारी झालता, माझीच नजर लागाय नको म्हणताना की नाही मीच आपलं लागलं नजर काढून घेतलो बघा.